17 जुलै रोजी रात्री 8:30च्या सुमारास अंजनगाव सुर्जी येथील कुसुम फुलांचा मार्केट परिसरात एका इलेक्ट्रिक पॅनलला भीषण आग लागली। या आगीने रौद्र रूप धारण केले होते। घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या आदेशानुसार नगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले। या भीषण परिस्थितीत अग्निशमन पथकाचे लीडिंग फायरमन अरुण माकोडे यांनी जीवाची पर्वा न करता आगीच्या ज्वाळांमध्ये प्रवेश करून अडकलेल्या सुनंदा सरोदे व उज्ज्वला पिंगे या 2 महिलांना सुखरूप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले। त्यानंतर पथकातील सदस्य अरुण माकोडे, आशिष कोळाखरे, कलामभाई, मयूर नावणकर, पवन सहारे आणि आशिफ भाई यांनी अथक परिश्रमातून आगीवर नियंत्रण मिळवले। जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अमरावती यांच्या प्रयत्नातून अंजनगाव नगरपालिकेला 6 फायर सूट उपलब्ध करून देण्यात आले होते आणि अग्निशमन दलाचे विशेष प्रशिक्षणही पूर्ण झाले होते। या आधुनिक साधन सामग्रीमुळे आणि कुशल प्रशिक्षणाने ही मोठी दुर्घटना टळण्यास मोठी मदत झाली। मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून बचाव कार्याचे नेतृत्व केले व बचावलेल्या महिलांशी संवाद साधून धीर दिला। नगरपालिकेच्या या धाडसी पथकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। वाचले पण भयानक आगीतून वाचले। तुमचा जीव वाचवला? वाचवला तुम्ही सर्वांनी वाचवला। कोण कोण होतं? माकोडे साहेब आणि बाकीचे तर काही माहित नाही मला कोण आहे। तुमचं माकोडे आडनाव माहिती आहे। धन्यवाद। सांगा ताई, तुमचा जीव वाचला? वाचवलं मला 5 मिनिटं हातात बस आलोच होतो आम्ही आज। तुम्हाला वाचवणारा कोण होतं? मी त्याचं नाव नाही माहिती। नाव काय? अरुण माकोडे। विदर्भ न्यूज ब्युरो, अंजनगाव सुर्जी।